हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवलेला आहे. मूर्त व्यक्तीशी काही संबंध नाही. असेल तर योगायोग समजावा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विजय पाटील. VP क्रिएशन टू नाईट स्टोरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. माझे नाव विजय आहे. ही गोष्ट माझ्या गावातील 6वीत शिकत होतो तेव्हाची आहे. माझ्या गावाचे नाव शिरनांदगी आहे. मी शाळेला बंडू तात्याच्या रानाच्या आंब्याच्या बागेकडून जायचो. तिथे एक विहीर होती. तिथे एक पिशाच राहायचे. ती पिशाच संध्याकाळचे 7 नंतर बाहेर यायचे असे माझे मित्र मला सांगायचे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवायचो नाही. माझे मत होते की ह्या पृथ्वीवर भूत असणे अशक्य होते. हा माझा विश्वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे मित्र गप्पा मारत बसलो होतो. अचानक माझ्या मित्राच्या डोक्यात विचार आला, विजय आपण चित्रपट पाहण्यासाठी गावात जायचे का? मी लगेच हो म्हटले. माझ्या मित्राचे नाव गणेश आहे. तो पण माझ्या वर्गात शिकत होता. आमची मैत्री लहानपणाची होती. संध्याकाळच्या अभ्यासासाठी यायचा. माझा मित्र शाळेत खूप हुशार होता. शाळेत पैकीच्या पैकी मार्क पडायचे. आम्ही जीवनात आनंदी होतो. जी वेळ यायची नव्हती ती वेळ आली. संध्याकाळी 5 वाजता जायचे ठरले होते. आम्ही जायला निघालो 5 वाजता. अजून 15 मिनिटं झाली होती. चित्रपट सुरू होण्यासाठी आधी अर्धा तास बाकी होता. गावात जाण्यासाठी बंडू तात्याच्या रानाच्या आंब्याच्या बागेकडून जाणार होतो. आम्ही त्या बागेपाशी पोचलो, पण शांतता पसरली होती. जाताना काही वाटले नाही. आम्ही आनंदाने गावात पोचलो तेव्हा चित्रपट सुरू होण्यासाठी 5 मिनिटे होते. आम्ही चित्रपट पूर्ण पाहिला आणि हॉटेलमध्ये जेवण केले. जेवण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो तेव्हा 8:30 वाजले होते. आम्ही हातात बॅटरी हातात घेऊन निघालो. वाटेत गप्पा मारत निघालो होतो. 2 मैल अंतर कापले होते. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. तोहीकडे शांतता पसरली होती. भयानक काळोख पसरला होता. नेमकी त्या दिवशी अमावस्या होती. आम्ही चालत असताना अचानक वाटसरू गाठ पडतो. तो आम्हाला विचारतो, तुम्ही कुठे चालला आहात? आम्ही चित्रपट पाहून आमच्या घरी चाललो आहे असे माझ्या मित्रांनी वाटसरूला म्हटले. 3 जण चालत चालत त्या बंडू तात्याच्या विहिरीपाशी पोचलो. आम्ही पळायला लागलो होतो, पण तो रस्ता संपत नव्हता. मागे वळून पाहिले तर तो वाटसरू आता माणसासारखा चालत नव्हता. तो चक्क कोळ्यासारखा जमिनीवर पालथा होऊन अवाढव्य वेगाने आमच्या दिशेने सरपटत येत होता. त्याचे हाडे मोडल्याचा कडाकडा आवाज शांत रात्रीत स्पष्ट ऐकू येत होता. पिशाच्याचे अकाळ विक्राळ रूप अचानक तो आमच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचे शरीर आता 7 फुटापेक्षा जास्त उंच झाले होते. त्याचा चेहरा मेलेल्या माणसासारखा पांढरा फटक पडला होता आणि त्याचा डोळ्याच्या खोबरीतून जिवंत आळ्या बाहेर पडत होत्या. त्याने त्याचा जबडा इतका मोठा उघडला की त्याचे खालचे टोक त्यांच्या छातीपर्यंत पोचले. त्यातून चढलेल्या प्रेताचा भयंकर वास आला. माझ्या विहिरीतून खूप जागा आहे या माझ्यासोबत खेळायला. यात तो ओरडला नाही तर त्याच्या पोटातून अनेक लोकांचे ओरडण्याचे आवाज एकत्र येत होते. विहिरीचा नरक त्याने आपल्या लांब काळाकुट्ट हात पुढे केला आणि गणेशचा पाय पकडला. गणेश हवेत उलटा टांगला गेला. तो किंचाळत होता, पण त्याचे ओरडणे त्या पिशाचाने आपल्या हाताने दाबून टाकले. पिशाचची नखे गणेशच्या मासात घुसत होती आणि तिथून काळ रक्त सांडत होते. मी बॅटरी त्या पिशाचाच्या तोंडावर मारली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने माझ्याकडे पाहिले आणि हसले. त्याचे दात
कुत्र्यासारखे टोकदार आणि पिवळे होते. तू पण येणार. तू पण. अचानक विहिरीतून शेकडो पांढरा फटक हात बाहेर आले आणि त्यांनी जमिनीवर ओरखडे काढत आम्हाला विहिरीच्या दिशेने ओढायला सुरुवात केली. आम्ही जमिनीला नखे मारत वाचण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या शक्तीसमोर आमचे काही चालत नव्हते. जसे आम्ही विहिरीच्या काठावर पोचलो, मला त्या विहिरीच्या तळाशी शेकडो मानवी सांगडे तरंगताना दिसले, जे आमची वाट पाहत होते, वर करत होते. दुसऱ्या दिवशी गावात जेव्हा शोध मोहीम निघाली, तेव्हा बंडू तात्याच्या विहिरीपाशी फक्त तुटलेली बॅटरी आणि रक्ताने माखलेली गणेशची टोपी सापडली. विहिरीच्या काठावर चिखलात माणसाच्या हाताचे ओरखडे होते, जणू कुणीतरी आत ओढले जात असताना वाचण्यासाठी धडपडत होते. विहिरीच्या आतून आजही अमावस्येच्या रात्री 2 मुलांच्या रडण्याचा आवाज येतो, आणि जो कुणी तो आवाज ऐकायला तिथे जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही.